नमस्कार. सारं काही तिच्यासाठी ही मालिका आपली आजपासून सुरू होत आहे. मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने पहिला आपण दशमहाविद्या घेणार होतो. आपण दशमहाविद्या घेतोच आहे, पण दशमहाविद्येतलं ते प्रत्येक रूप हे थोडंसं उग्र प्रमाणावर आहे. मग त्याला संतुलन करायचं काम करते मा जगदंब सरस्वती, महालक्ष्मी, महाकाली आणि मा सरस्वती, त्रिगुणात्मिका, राजराजेश्वरी, त्रिपुर सुंदरी, महामाया, जगदंबा, उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. म्हणून आज या मालिकेमध्ये पहिल्या प्रथम मी सरस्वतीचं रूप त्या दशमहाविद्यांच्या रूपातून घेणार आहे. आणि अशीच एक सरस्वती माझ्या जीवनामध्ये एक ज्ञानाचं रूप घेऊन आली, ती म्हणजे माझी सखी, जीवाभावाची मैत्रीण आणि माझं अतिशय उत्कृष्ट क्लायंट, माझं कस्टमर ज्याला मी म्हणते, ज्याला मी माझी अन्नपूर्णा म्हणून समजते, ती माझी मैत्रीण श्रद्धा एरम. आरिंबड हायस्कूलमध्ये ती शिक्षिका आहे. नंतर ती प्रिन्सिपल म्हणून रिटायरमेंट तिने घेतलं. पण ज्या वेळेला श्रद्धा माझ्या आयुष्यामध्ये आली त्यावेळेला तो काळ एक वेगळा होता. 25 वर्षापूर्वी ती माझ्या आयुष्यामध्ये आली. तिचं आणि माझं पहिलं नातं ह्या दागिन्यातूनच सुरुवात झाली. दागिने तिला माझ्याकडचे खूप आवडायचे. त्यातून आमचं नातं मैत्रीत रूपांतर झालं. आणि अशा सरस्वतीला आज मी इंट्रोड्यूस करणार आहे तुम्हा सर्वांसमोर, श्रद्धा एरम. श्रद्धा, तू प्रियांकाचे दागिने बऱ्याच वेळा घातले, कित्येक वर्ष तू घालतेस. तुला प्रियांकाचे दागिने कसे वाटतात? तुला प्रियांका कशी वाटते? पहिला आपण आपल्या देवीबद्दल बोलू. आणि सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर श्रद्धा ही माझी नुसती मैत्रीण किंवा माझं नुसतं कस्टमर नसून माझ्याकडे ज्या मानकरी 9 दिवस माझ्याकडे नवरात्रीत येतात त्यातली एक ती मानकरी आहे, जिने कित्येक वर्ष, आज जवळजवळ 20 वर्ष तिने प्रियांकाची नवरात्र कधीच चुकवलेली नाही. तर अशीच एक सरस्वती विषयाशी आपण आपल्या दागिन्यांबद्दल पण संवाद साधूया, तिच्याबद्दल पण आपण थोडा संवाद साधूया. श्रद्धा, तुझा जर्नी कसा चढला तू जरा सांगू शकशील का प्रेक्षकांना? जरूर. मी जेव्हा प्रियांकाकडे पहिल्यांदाच गेली तेव्हा मला थोडंसं वाटलं की भारदस्त व्यक्तिमत्व, आणि तिला बघूनच मला एकदम आश्चर्य पण वाटलेलं की अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात येणार आहे. तर आता मी काय तिच्याबद्दल बोलण्यासारखं खूपच आहे. म्हणजे अत्यंत प्रिय अशी ही मला दर गुरुवारी भेटणारी माझी सखी, माझी मैत्रीण. मला एकदम जसजशी वर्ष झाली तशी आमची मैत्री आणखी घट्ट होत गेली. आणि एक आठवड्यावर जरी फोन नाही आला तरी मला अस्वस्थ होतं की काय प्रियांकाला बरं नाहीये की काय, असं वाटतं एवढं. आणि तिच्या दागिन्यांबद्दल बोलायचं किंवा तिच्या साड्यांबद्दल बोलायचं तर काय भरपूर बोलण्यासारखं आहे. आतापर्यंत मी तिच्याकडून 27 साड्या घेतल्या आणि दागिने तर एवढे की कपाट भरलेलं आहे माझं, ठेवायला अजिबात जागा नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने. आणि ते दागिने मी जर कुठे वेअर करून गेली की मला कोणीतरी विचारतं, अगदी ट्रेन मधल्या बायकांनी पण मला विचारलं, हो हा जे तुम्ही काही वेअर केलंय, तुम्ही जे काय घातलेलं आहे ते कुठून घेतलाय? हे माउथ पब्लिसिटी पण होते तिची की माझ्याकडून. आणि माझ्या शाळेतल्या मैत्रिणी किंवा माझ्या नातेवाईक की काकींची ज्वेलरी म्हणजे काय अप्रतिम असते, किंवा वहिनींची ज्वेलरी अप्रतिम असते. आणि हे सगळं कोणामुळे झालं तर प्रियांकामुळे. असं नाही की मी तिच्याकडून 1 ग्रॅमचे दागिने घे. जेव्हा पहिलं डायमंडचं मंगळसूत्र जे माझ्याकडे नव्हतं ते हिच्याचकडून घेतलं. मी खूप दागिने तिच्याकडून विकत घेतले. आणि दागिन्यांमध्ये पण माझ्या खूप
वाढ झाली. कारण जेव्हा मी दुकानात गेले तेव्हा तिचे मिस्टर ते म्हणाले, तुम्ही 100 रुपये का भरता, 200 रुपये भरा ना, तुमची कॅपॅसिटी आहे तशी. आपली सोन्याची भिशी चालू. हो, सोन्याची भिशी चालू होती तेव्हा घाऱ्यांकडे. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण 200 रुपये देऊ, आपल्याला 200 रुपये काही नंतर. म्हणजे सांगायचं झालं तात्पर्य म्हणजे 25 वर्षापूर्वीचंही बोलते. म्हणजे त्या 200 रुपयाला किती किंमत होती आणि सोन्याचा भाव केवढा होता तुम्हाला लक्षात येईल. असे मी 14 कानातल्याचे जोड आणि 20 अंगठ्या हिच्याकडून सोन्याच्या खरेदी केल्या. ती डायमंड पण हिच्याच कडून घेतलेलं आहे मी. आणि जे नवनवीन येणार ते पहिल्यांदा माझ्यासाठी बाजूला, की माझ्या नावाचा हा दागिना आणि तो मी घेतलाच पाहिजे. आणि ती आवडीने एवढं द्यायची की हे ती सगळं दाखवायची नाही मला, की सिलेक्टेड पीस ती दाखवायची की हे तुला सूट होईल, तू हे घातल्यानंतर तुला खूप छान दिसेल. आणि मी पैशाची पर्वा नाही करायची, कारण ती मला त्या पैशांमध्ये पण सूट द्यायची की तुला जसे जमतील तसे दे. पण मला माहितीये की मला आज ना उद्या द्यायचेच आहेत ते पैसे. पण केव्हा पैशासाठी तिने माझ्याशी कटकट केली नाही की तू लगेचच दे. बाकीच्यांसारखं कस्टमर म्हणून मला माझ्याकडे तिने केव्हाच पाहिलं नाही. तर एक सखी, एक जीवाभावाची मैत्रीण, एक बहीण असं मला तिने ट्रीट केलेलं आहे आतापर्यंत. अशीच आमची मैत्री पण अशीच घट्ट राहू दे, भरपूर दागिने अजून येऊ दे. आता मी शाळेत जात नाहीये, पण माझ्या सुनेला आणि मुलीला पण तिचे दागिने खूप आवडतात. ते म्हणतात, आई ते दागिने आहेत ना, हे मला हवे आहेत ना, हे मला घालायचंय, की तुझ्याकडचं आहे, काही विकत घ्यायला बघत नाही. आणि मी त्यांना सांगितलंय की वर्षानुवर्ष जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत हे तुम्ही वापरू शकता. अशी तिच्या दागिन्यांची पण क्वालिटी अतिशय उत्तम आहे. साड्या पण खूप छान आहेत आणि मी भयंकर त्याचा आस्वाद मनमुराद घेतलेला आहे माझ्या आयुष्यात 25 वर्षात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर तिने माझा जर्नी हा खूप जवळून पाहिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला प्रियांका 3.5 वर्षाच्या मुलीला घेऊन बाहेर पडली त्यापासूनच्या जर्नीमध्ये माझ्या सखीने मला साथ दिलेली. प्रत्येक वेळेला ती माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला काहीही कुठेही गोष्ट सुरू करताना मी नेहमी म्हणायची की श्रद्धा हे करायचंय गं, श्रद्धा ते करायचंय गं, नाही गं, होणार, सगळं होणार, बघ तू, बघ, करणार सगळं तू. म्हणजे अशा प्रेरणादायी स्त्रिया ज्या माझ्या आयुष्यात आल्या, एक सखी म्हणून, मैत्रीण म्हणून, ॲज अ कस्टमर म्हणून. पहिल्या आल्या त्या कस्टमर म्हणून, पण त्यांचं रूपांतर इतकं दाट मैत्रीमध्ये झालं की प्रत्येक वेळेला ती स्त्री मला प्रत्येक वेळेला म्हणजे वेळेला कुठच्या आणि कुठच्या देवीच्या रूपात दिसलेली आहे. म्हणून मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की नाही की माझ्या नवरात्रीची पहिली मानकरी ती आहे. तिने कधी इतक्या वर्षात नवरात्र चुकवलेली नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही तिने कुठच्याही गोष्टीला नावं ठेवली नाही. कधी मला कुठचा प्रसंग आला की मला बाबा एखादी ज्वेलरी तिला नाही आवडली किंवा बाबा काही प्रॉब्लेम झाला तर मी तिला सांगायची बघ असं असं आहे म्हणून. तरी पण हे प्रत्येक वेळेला ते एक्सेप्ट केलेलं आहे. आणि माझ्याकडे तिने खूप दागिने घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे ती एक टीचर आहे. मग तिच्यामध्ये मी काय बघितलं, ज्या ज्या वेळेला मला संकट आले त्या वेळेला ती मला नेहमी शिकवायची की नाही म्हणून काही नाही गं, होणार सगळं चांगलं, होणार सगळं चांगलं. हा एक शब्द असतो ना, मैं हूं ना, हा खूप महत्वाचा असतो. आणि हा फक्त आपल्याला आईच्या रूपात आणि देवीच्या रूपातच तो मिळतो. आणि अशी स्त्री ही माझ्या आयुष्यामध्ये आली. म्हणून माझी प्रत्येक कस्टमर ही माझी अन्नपूर्णा, माझी सखी. आणि तिच्यामध्ये मी प्रत्येक वेळेला बघितलं आहे ते देवीत्वाचं रूप. म्हणून आज आपण तिला सरस्वतीच्या रूपात बघतोय. कारण ती एक टीचर पण आहे. मला तिने भरपूर ज्ञान दिलेलं आहे की कशा पद्धतीने तू केलं पाहिजेस, काय नाही केलं पाहिजेस, हाही तिने मला ॲज अ गुरुप्रमाणे त्याला शिकवलेलं आहे. म्हणून आज आपण ह्या सरस्वती रूपी श्रद्धा एरमच्या हातून आज आपण हा दागिना आपण तिच्या हातून हे करत आहे, इनॉग्रेशन करत आहे. श्रद्धा, देवीला प्रिय हा मोती आहे. कारण सरस्वती नेहमी आपल्याला वेगवेगळ्या रूपात जे दिसली तरी तिला पांढरा म्हणजे व्हाईट कलर हा फार आवडतो. म्हणून आज आपण जे इनॉग्रेशन, आणि पहिलं सांगते हे दागिने ऑलरेडी पहिले श्रद्धाने घेतलेले आहेत. पण हे इनॉग्रेशन का, तर तिच्या नावाने ही सिरीज. माझी खूप अशी इच्छा होती की प्रत्येक दागिन्याला वेगळं नाव, काय नाव द्यायचं, कळलं की नाही. म्हणून मी विचार केला की का नाही माझ्या कस्टमरचंच नाव, जी मला ज्या रूपात दिसली. म्हणून आजपासून बघा, हे आपण आता ही पिचोडी आहे आपल्याकडे मोत्याची, ह्याला आपण ह्याला वीणा म्हणजे सरस्वतीचं नाव देत आहे. जी श्रद्धा
वीणा श्रद्धा या नावाने म्हणजे सरच्या नावाने आपण याचं इनॉग्रेशन करत आहे. श्रद्धा, या आज तुझ्या हाताने याचं इनॉग्रेशन मला हवंय, तू हात लावला असेल नुसार चालेल, कळलं की नाही. आणि बघा हे दागिने आता आपण एक छानपैकी ह्याच्यावरती पण तुम्ही बघू शकता की आपण देवीचं रूप त्याच्यावरती आहे, देवी साक्षात बसलेली याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, कळलं की नाही. असा हा कमळामध्ये विराजमान असलेली लक्ष्मी जी सरस्वतीच्या रूपाने आहे, आज तिच्या हातून म्हणजे माझ्या सरस्वतीच्या हातून मी आज त्याचं इनॉग्रेशन करत आहे, ज्याला सरस्वती कलेक्शन श्रद्धा एरम हिचं मी नाव देत आहे. थँक्यू सो मच. आणि श्रद्धा, थँक्यू व्हेरी मच. तू माझ्या प्रत्येक ठिकाणी मला साथ दिलेली आहे, माझ्या दागिन्यांना नेहमी चांगलं म्हणणारी अशी एक स्त्री शक्ती. म्हणूनच म्हणते त्याग, समर्पण आणि शृंगाराची गाथा असलेली माई सरस्वती, सारं काही तिच्यासाठी. म्हणून आम्ही खास तिला काहीतरी द्यायला आणलेलं आहे, बघा तुम्ही नक्कीच.